कर्जतहून 8 किलोमीटर अंतरावर वडप गाव आहे आणि वडपच्या पुढे 1 किलोमीटर अंतरावर गवरकामत गाव आहे आणि या दोन गावांच्या मध्ये भिवगड आहे। जय शिवराय, मी निखिल अंजना गजानन पारावे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आम्ही जात आहोत भिवगडला आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र निशू बाबू आणि आम्ही गवरकामत गावात उतरलो आणि तिथून आता भिवगडच्या दिशेने। गवरकामत गावातून सकाळी 9 वाजता आम्ही ट्रेक चालू केला। बघूया वर जाईपर्यंत किती वेळ लागतो। इथे माझ्या मागे एक पाण्याचं टाकं दिसतंय, पण पाणी पिण्यायोग्य नाही आहे। गवरकामत गावातून गडावर चढाई करताना कातलात खोदलेलं पाण्याचं टाकं दिसतंय। या टाक्याच्या डाव्या बाजूला कातलात कोरलेल्या पायऱ्यांचा मार्ग आहे। इथे माझ्या मागे एक गुहा आहे आणि गुहेच्या बाजूला एक अवशेष आहे। दुसरी गुहा पहिल्या गुहेपेक्षा थोडी वरच्या बाजूला आहे। तिथे जाण्यासाठी कातलात पायऱ्या कोरलेल्या आहेत। पुन्हा पायऱ्यांच्या मार्गावर आल्यावर 5 मिनिटात आपण प्रवेशद्वारापाशी येतो। तर मित्रांनो, इथे एक पाण्याचे टाकं आहे आणि हे पाणी अगदी पिण्यायोग्य आहे। साचलेलं पाणी इकडून पुन्हा खाली जाण्यासाठी इथे व्यवस्थितरित्या केलेलं आहे।
भिवगडाचा वापर हा टेलनीसाठी होत असावा। कर्जत स्टेशनपासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर आहे। भिवगडला येत असताना तुम्हाला गौरकामत गाव लागेल आणि वडप। तर गौरकामत या गावातून या, कारण गौरकामत गावातून आलात तर तुम्हाला ती खिंडा भेटेल बघायला, आणि त्या खिंडीतून वर आल्यावर गडाचा माथा। जय शिवराय। आणि आमचं भिवगड बघून झालेलं आहे, खूप छान एक्सपिरियन्स होता। तर आता खाली उतरायला चालू करत आहोत, चला तर मग। ते बघताय तुम्ही, भात जोडणी चालू आहे। ह्याच्यावर भात जोडणी चालू आहे मस्त। हे आमच्या शेतकऱ्यांचं खरं सोनं आहे, बघू शकता तुम्ही। तर असा हा भिवगडाचा ट्रेक तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जय शिवराय।